आजचं कोडं विचारू का? आज माहेरी आले वहिनी आणि आई. हो विचार. हो हो. काय रे तुला? शिव तुला विचारू का कोडं? त्र्यंबक झोपलाय. सगळ्यांनी आता आज काही त्र्यंबक उत्तर देणार नाहीये. त्र्यंबक हे झोपून घेतलेले. तर आजचं कोडं असं आहे, आजचं कोडं असं आहे की एक हसरा चेहरा नेहमी आकाशाकडे बघतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सांगा पाहू कोण? मी कोडं परत एकदा सांगते. एक चेहरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आकाशाकडे बघत हसत राहतो. सूर्य. नाही. आरसा. आरसा कसं काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे ना, रात्री नाही बघत. एक फूल आहे ते. सूर्यफूल. हिंट दिली त्याला की सूर्यफूल वर सूर्याकडेच बघत असतं ना, आकाशाकडे. बरोबर ना? आणि ते असतं कसं की ते असं वाटतं की जसं काय हसतच आहे ते. फुललेलं खुश असतं. चला मग दिलं, तुम्ही लोकांनी उत्तर दिली आहे. रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? आज मी शिवल्यात ह्या 2 साड्या. ह्या दिवाळीसाठी मी आईसाठी आणि वहिनीसाठी घेतल्या होत्या. कलर वेगळे आहेत पण साड्यांची डिझाईन सेम आहे. तर आज चालले मी माहेरी, म्हणून ह्या साड्या मी आज तयार करून घेतल्यात, जेणेकरून मार्गशीर्षसाठी त्यांना घालता येतील. साडीच्या उरलेल्या कपड्यापासून ही पर्स शिवायची आहे, पण ती काही पूर्ण झाली नाही. वहिनीचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा बर्थडे, म्हणून मग मी आज थोडं लवकरच जाणार आहे. तर चला भेटूया माहेरी गेल्यानंतर. त्याआधी नवऱ्यासोबत थोडंसं आता बाहेर जाऊन येते. दिवसभर घरात राहून राहून कंटाळा आला आहे, म्हणून म्हटलं जरा एक राऊंड मारून येऊया, चहा कॉफी घेऊया. चला या. Please close the door. पार्टी देत आहे. चल जा, पोस्टर की कॉल कर मला. दिसलं का सरप्राईज? शिव कुठे आहे? खुश. हे कोणाला? काय बोलतो शिव? हा काय? थँक यू.
बर्थडेच्या आधीच बर्थडेचा केक. काय चाललंय रे? नाही लागत. ओ काय बेल्ट आहे माझ्यासाठी नाही हा. आता तू नातीसाठी आणते, आता मुलीसाठी काय बघितलं? नाच आली ना नातवंड की आई लोक विसरून जातात मुलीला. हे काय? हा पण बेल्ट आहे, मला पाहिजे. मग माझ्या साडीवर बघ किती छान दिसेल बघ. मी घालते आता बघ. दे तो पण घालणार आहे मी दोन्ही घेऊन घालणार आहे. मस्त वाटणार तो. काय झालं?